नमस्कार मंडळी. कथा. कसं असतं अनमोल नातं हे पहा. एका सोनाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर आबाळ कोसळले होते. त्याच्याकडे खाण्यापिण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. एके दिवशी सोनाराच्या पत्नीने आपल्या मुलाला नीलमणीला एक हार दिला आणि म्हणाली, बेटा, हा हार घेऊन तुझ्या काकाच्या दुकानात जा आणि त्यांना सांग की हा हार विका आणि आम्हाला काही पैसे द्या. मुलगा तो हार घेऊन काकाच्या दुकानात गेला. काकाने त्या हाराकडे बारकाईने पाहिले आणि म्हणाले, बेटा, आईला सांग की सध्या बाजारात खूप मंदी आहे. थोडे दिवस थांबून नंतर तो विकल्यास तुम्हाला चांगला भाव मिळेल. त्याला थोडे पैसे देत त्याचे काका म्हणाले, तू उद्यापासून माझ्याबरोबर दुकानात बसत जा. दुसऱ्या दिवसापासून तो मुलगा रोज दुकानात जाऊ लागला आणि तिथे बसून हिऱ्याची आणि रत्नाची पारख कशी करायची ते शिकू लागला. थोड्या दिवसात तो हिऱ्याचा मोठा पारखी झाला. आपल्या हिऱ्याची पारख करून घेण्यासाठी दूर दूर लोक त्याच्याकडे येऊ लागले. एके दिवशी त्याचे काका त्याला म्हणाले, बेटा, तुझ्या आईकडून तो हार घेऊन ये आणि तिला सांग आत्ता बाजारात खूप तेजी आहे, त्याला चांगला भाव मिळेल. आईकडून तो हार घेऊन त्याने स्वतःची पारख केली असता तो हार नकली आहे त्याला आढळून आले. त्याला आश्चर्य वाटले की काका स्वतः हिऱ्याचे व रत्नाचे पारखी आहेत. मग त्यांनी आम्हाला का सांगितले नाही? मुलगा तो हार घरीच ठेवून तसाच दुकानात परत आला. काकाला विचारले, अरे, तू हार तर का आणला नाहीस? तो म्हणाला, काका, तो हार तर नकली आहे, परंतु तुम्ही माझ्यापासून हे का लपवून ठेवलेत? तेव्हा काका म्हणाले, तेव्हा तू पहिल्यांदा हार आणला होतास तेव्हा जर मी तो हार नकली आहे असं सांगितलं असतं तर तुला असं वाटलं असतं की आज आमच्यावर वाईट वेळ आली म्हणून काका मला असं सांगत आहे. पण आज जेव्हा तुला खरं काय आणि खोटं काय हे पारखण्याचं ज्ञान झालं तेव्हा तुला समजले असेल की तो हार खरोखर नकली आहे. त्यामुळे खरं बोलण्यापेक्षा नातं सांभाळणं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. सत्य हे आहे की जीवनात खऱ्या खोट्याबाबत विवेकपूर्ण ज्ञान असल्याशिवाय सत्य जाणून न घेता आपण जो काही विचार करतो त्यातून चुकीचा विचार मनात निर्माण होतो आणि चुकीचा विचार निर्माण झालेल्या गैरसमजुतीमुळे बळी पडून आपल्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि आपलं आयुष्य भरकटायला लागतं. आयुष्य खूप अनमोल आहे, मात्र ते जगायचे कसे हे प्रथम समजायला लागते. त्यासाठी रामायण, महाभारत, बौद्ध ग्रंथ आणि भागवत गीता ज्ञान ग्रंथ याचा अभ्यास केलाच पाहिजे आणि त्यातील सद्विचार अर्चनात आणलेच पाहिजेत. ज्या अदृश्य धाग्याने नाते विणले जाते त्याचे पोषण नात्यातील प्रेम आणि विश्वासावर होत असते. नात्यात निर्माण झालेल्या थोड्याशा दुराव्यामुळे कोणाचीही साथ सोडू नका, नाहीतर लोकांना आपलेसे करण्यात आयुष्य खर्ची करावे लागते. नात्यातील आधार संपल्यामुळे दुःख आणि संकटांना सामोरे जावे लागते. खरे तर नैसर्गिक व्याधीमुळे निर्माण होणाऱ्या दुःखापेक्षा मानव त्यांच्या स्वतःच्या कर्मातून अधिक दुःख निर्माण करत असतो व जीवनभर भोगत असतो आणि त्याचा दोष मात्र देवाला देत असतो. हे योग्य आहे का? सर्वांचे दुःख निवारण हो आणि सर्वांना सुख प्राप्त हो ही सदिच्छा. तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.